आप गया था इसकी ताली बजा रहे हो का आया हूँ इसकी ताली बजा रहा हूं? चायनाच्या एससीओ समिट मधून आल्यावर पंतप्रधान मोदींचा एक सॉफ्ट जोक होता, कारण त्या समिट मध्ये पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका होता आणि त्याच कारणामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सर्व प्रोटोकॉल तोडून मोदीजींना आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि ते एकत्र मीटिंगला गेले आणि जाताना त्यांनी जवळपास 45 मिनिटं चर्चा केली. आणि याच दरम्यान एक बातमी येते की बांगलादेशच्या एका पॉश हॉटेलमध्ये 4 ते 5 महिन्यापूर्वी बांगलादेश आर्म फोर्सला ट्रेनिंग द्यायला आलेल्या युएसचा एक स्पेशल फोर्स कमांडर इन्स्पेक्टर टॅरेन्स ऑरवेल जॅक्सनची डेड बॉडी सापडते आणि युएस एम्बसी कोणती इन्व्हेस्टिगेशन न करता ती डेड बॉडी ताबडतोब युएसला पाठवून देते. आणि असं बोललं जातंय की त्याच्या हत्येमागे इंडिया, चायना, रशियाच्या सिक्रेट एजन्सीजचा हात होता आणि याचा अर्थ स्पष्ट होतोय की मोदीजींच्या हत्येच्या कटामध्ये युएस सहभागी होता. तर हे सगळं का घडतोय? तर पीएम मोदी प्रो इंडिया भूमिका घेऊन युएसचं नुकसान करतात. जसे की युएसने लावलेल्या टॅरिफमुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मोदीजींनी एक स्टेटमेंट दिला होता की हम अपने किसान भाइयों के लिए किसी से भी समझौता नहीं करेंगे और इसकी मुझे व्यक्तिगत किंमत भुगतनी पड सकती है. याचा अर्थ स्पष्ट होतोय की मोदीजींना त्यांच्यावर हल्ला होणार आहे हे माहित होतं आणि हे पहिल्यांदा नाही घडले. या आधी सुद्धा 1966 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी प्रो इंडिया भूमिका घेऊन युएसची मोनोपोली कमी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ताश्कंदमध्ये पाकिस्तान सोबत होणाऱ्या पीस ट्रीटीच्या एक रात्री आधीच त्यांची अननॅचरल डेथ होते. आणि यासोबतच भारताच्या आजूबाजूच्या देशांना अस्थिर करून भारत कसा अस्थिर होईल हे प्रयत्न युएसचे आहेत. जसे की बांगलादेश मधली अस्थिरता असो, म्यानमार मधली अस्थिरता असो किंवा यापूर्वी झालेली श्रीलंका मधील अस्थिरता असो आणि आताचा नेपाळ प्रोटेस्ट असो, या सर्वांची स्क्रिप्ट सेम आहे. तर या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा.